कोळी किचन रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण मेथी मुठिया बनवणार आहोत। तर त्यासाठी हे दोन मोठे बाउल मी मेथी घेतलेले आहे, साफ करून स्वच्छ धुवून बारीक चॉप करून घेतलेले आहे। तर त्यासाठी हे 2 वाट्या मोठ्या गव्हाचे पीठ घेतलेले आहे, अर्धी वाटी बेसन घेतलेले आहे, अर्धी वाटी बाजरीचे पीठ घेतलेले आहे, धणे पावडर घेतलेले आहे 1 मोठा चमच, अर्धा चमच हळद घेतलेले आहे, चिमूटभर हिंग घेतलेले आहे, हे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा घेतलेला आहे 2 चमच, अर्धा लिंबू घेतलेले आहे, तीळ घेतलेले आहे 1 मोठा चमच, ओवा घेतलेला आहे छोटा चमच 1, साखर घेतलेली आहे छोटीशी 1 चमच, तेल घेतलेले आहे आणि मीठ घेतलेले आहे। आता एक मिक्सिंग बाउल घेतलेले आहे, त्याच्यामध्ये मेथी घेते काढून। आता फ्रेश मेथी येते मार्केटमध्ये, तर असे पदार्थ नक्की बनवा तुम्ही, खूप छान होतात मेथीचे। आता मेथी घेतलेली आहे, आता मीठ टाकते, पण पिठाच्या वगैरे अंदाजानेच मीठ टाकायचं आहे। आता मीठ घातलेलं आहे मी मेथीमध्ये, आता मिक्स करते चांगलं। आता मेथीमध्ये मीठ घातल्याने मेथी पाणी सोडेल आणि त्या पाण्यामध्येच आपल्याला सगळी पिठं मिक्स करायची आहेत, पाणी वगैरे घालायची गरज नाही पडत मग आपल्याला। तर चांगलं आता मिक्स करून घेऊया, अशा हाताने चुरून चांगली मिक्स करून घ्या। आता पाणी सुटलेलं आहे मेथीला चांगलं। आता आपण मसाले घालूया याच्यामध्ये। धणे पावडर, हळद आणि हिंग घालते पहिले, हे आलं लसूण आणि मिरचीचा ठेचा ते घालते, ठेचून घेतलेलं आहे मी खलबत्त्यामध्ये, पेस्ट करून नाही घेतलेली। लिंबू पिळून घेते अर्ध, याच्याने चांगलं चटपटा टेस्ट येते लिंबूमुळे। आपल्या मेथीच्या मुठियांना चांगली टेस्ट येते लिंबूमुळे। साखर घालते, साखर ऑप्शनल आहे। तीळ आणि ओवा घालते, हे पहिलं मिक्स करून घेऊया आपण मेथीमध्ये सगळे मसाले। तर कोणाच्या घरात मेथी खात नाही जास्त कोणी लोक, ही रेसिपी करून नक्की द्या, सगळे आवडीने खातील, खूप छान बनते। आता आपण पिठं घालूया याच्यामध्ये। हे बाजरीचं पीठ आहे, बाजरीचं पीठ नक्की घ्या तुम्ही असेल तर, बाजरीचं आणि मेथीचं कॉम्बिनेशन खूप चांगलं आहे। बेसन घातलेलं आहे मी, आता गव्हाचं पीठ घालते। गव्हाचं पीठ मी आधी सध्या 1च वाटी घातलेलं आहे, जेवढे मावेल तेवढेच घालते। पहिले मिक्स करून बघते किती आपल्याला लागेल ते। चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्या चपातीच्या पिठासारखे आपल्याला असे रोल बनवायचे आहेत त्याचे। तर अजून अर्धी वाटी पीठ लागेल आपल्याला गव्हाचं, तर अर्धी वाटी पीठ घालते मी अजून। आता चांगला गोळा करून घ्यायचा आहे एकत्र सगळं करून। आपण जसे गोळा बनवत जातो तसं आपल्याला असे ओलसर बनत जाते मिश्रण सगळं। पाणी वगैरे अजिबात नाही घेतलेलं मी अजूनपर्यंत।
तर तुमचं मिश्रण असं ड्राय होत असेल ना जास्त, तर थोडा पाण्याचा हात घेऊन चांगला गोळा मळून घ्या. आता याच्यामध्ये तेल घालूया आपण घेतल्या ते. 1 मोठा चम्मच तेल घेतलेलं आहे मी. तेलामुळे मॉइस्ट होते चांगलं. तर मला पाणी बिलकुल लागलेलं नाही. आणि गव्हाचं पीठ आपण 2 घेतलेलं होतं, तर 1.5 वाटी मी पीठ घेतलेलं आहे. असा अंदाज घे, तुम्ही पण घाला, एकदम घालू नका. तर अशा प्रकारे आपला गोळा मळून झालेला आहे. आता आपण त्याचे रोल बनवायचे आहेत. मी रोल बनवते. तुम्हाला छोटे छोटे मोठे बनवायचे असेल तर ते सुद्धा बनवू शकता तुम्ही. असं एकत्र करून सगळं पीठ इझिली असा रोल बनते. खूप हेल्दी रेसिपी बनते. तुम्ही जेवणाबरोबर खाऊ शकता किंवा स्नॅक्स म्हणून खाऊ शकता. असं वाफवून असंही खाऊ शकता किंवा डीप फ्राय करू शकता किंवा फोडणी देऊन खाऊ शकता. अशा प्रकारे मी रोल बनवून घेते. अशा प्रकारे म्हणजे 4 रोल तयार झालेत. आता ते आपल्याला वाफवायचे आहेत. तर मी स्टीमर ठेवलेला आहे इथे. त्याच्यामध्ये रोल टाकायचे आहेत. आणि 15 मिनिटं चांगली वाफ काढून घ्यायची आहे. आता 15 मिनिटं झालेले आहेत. आपले मुठे चांगले वाफलेले आहेत. आता गॅस बंद करते आणि चांगलं थंड करून घेते पहिले. आता आपले मुठे चांगले थंड झालेले आहेत. बघा कसे चांगले शिजलेत. आणि आता आपण कट करून घेऊया ते. आता आपले मुठे कट करून घेतलेले आहेत मी. ही मुठे तुम्ही डीप फ्राय करू शकता, शॅलो फ्राय करू शकता किंवा असेही खाऊ शकता. मी तुम्हाला आता फोडणी देऊन दाखवते. तर त्यासाठी साहित्य घेतलेत. तेल घेतलेलं आहे. तर फोडणीसाठी मी पांढरे तीळ घेतलेले आहेत 1 चम्मच, कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत आणि मोहरी घेतलेली आहे अर्धा चम्मच आणि कोथिंबीर घेतलेली आहे थोडीशी. आता पॅन ठेवलेलं आहे गरम करायला. थोडंसं तेल घालते. तेल गरम झालं की आपण फोडणीचे साहित्य घालायचे आहे. तेल सगळीकडे पसरून घेते मी. ते फोडणीचे साहित्य टाकायचे आहेत. तर फोडणी चांगली तडतडू द्या. हेल्दी असे आपले मुठे तयार होतात. ब्रेकफास्ट साठी सुद्धा खाऊ शकता. तुम्हाला गहूचा पीठ चालत नसेल तर फक्त बाजरीचा पीठ सुद्धा वापरू शकता तुम्ही. मी चांगली तडतडली आहे. आता आपण मुठे टाकूया त्याच्यामध्ये. थोडे फोडणीवरती आपण असे पसरवून ठेवायचे. लगेच मिक्स करायचे नाही आपल्याला. अगदी एखादा मिनिट फक्त.
कारण फोडणी ॲब्झॉर्ब होते याच्यामध्ये. आता हलक्या हाताने आपल्याला फक्त उलटपालट करायचं आहे. तर सगळीकडे फक्त फोडणी लागली पाहिजे. तर आता फोडणी सगळ्या आपल्या मुठ्यांना लागलेली आहे चांगली. तर गॅस बंद करते. आता हे रेडी झालेले आहेत मुठे. आता आपण कोथिंबीर टाकूया. आणि सर्व करूया. तर अशा प्रकारे आपले मेथीचे मुठे तयार आहेत. मी हिरव्या चटणीबरोबर सर्व केलेत. तुम्ही कशाबरोबरही खाऊ शकता, सॉससोबत खाऊ शकता किंवा असेही खाऊ शकता. तर नक्की बनवून बघा हेल्दी रेसिपी. आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.